Different ways to hell and one way to heaven. नरकाकडे जायचे वेगवेगळे मार्ग आणि स्वर्गाकडे जायचा एक मार्ग. Never follow the crowd. कधी गर्दीच्या मागे जाऊ नका. Follow the truth. सत्यामागे जा. Follow the word of God. देवाच्या शब्दामागे चाला. You can enter God's kingdom only through the narrow gate. आणि देवाच्या राज्यामध्ये तुम्ही प्रवेश फक्त त्या अरुंद रस्त्यातून, त्या छोट्याशा रस्त्यातूनच करू शकता. The narrow gate is so narrow कारण की तो छोटा रस्ता इतका छोटा निमुळता आहे that you cannot go as a family also. की एक फॅमिली म्हणून पण तिथे आत नाही जात आहेत. You cannot hold your spouse hand and go in. नवरा बायकोचा हात धरून सुद्धा तिथे आत जाता येत नाही. It is one by one. एका एकाने जायचंय बरं का, एकट्या एकट्याचं जाणं आहे ते. Each one has to believe in Jesus and he can gain the entry. आणि मग प्रत्येकाने आपापला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आहे आणि मग त्या स्वर्गाच्या दारातून त्याला प्रवेश मिळणार आहे. I cannot guarantee your salvation. तुझ्या तारणाची खात्री मी नाही देऊ I शकत. can show you the way of salvation. मी तुला तारणाचा मार्ग दाखवू शकतो की बेटा हा तारणाचा मार्ग आहे, याच्यावर चाल. I can lead you to the door. आणि मी तुला त्या दारापर्यंत मार्गदर्शन करू शकतो की देख ये रास्ता है बेटा, इस पे चला कर. Entrance is between you and your God. पण तो आतमधला प्रवेश, तिथली आतली एंट्री तुझ्यात आणि देवात आहे. The highway to hell is very, very broad. आणि नरकाचा मार्ग महामार्ग आहे, फार मोठा आहे. And its gate is very wide. आणि नरकाचं दार सुद्धा फार मोठं आहे. Because many people choose that gate. का अनेक लोक ते नरकाचं दार निवडतात. And so, because the crowd is so huge, आणि गर्दी एवढी मोठी असल्यामुळे the gate also is made very wide. नरकाचं दार सुद्धा तेवढं मोठं केलेलं आहे. And so there are many ways to hell and I will speak a few ways. तर नरकात जायचे अनेक मार्ग आहेत, मी सांगितलं त्यातले काही मार्ग मी तुम्हाला सांगेन. First point, पहिला मुद्दा, suicide. आत्महत्या. Suicide can be one of the quickest way to hell. आत्महत्या म्हणजे नरकात जायचा एक पटकनचा मार्ग आहे. And why do I say that? आणि मी असं का म्हणतो? Because you don't give God a chance to come in your life and work in your life. कारण तुम्ही देवाला संधीच देत नाही. आपल्या जीवनात येऊन काम करायची तुम्ही देवाला संधीच देत नाही. I'm talking about the unbelievers. मी अविश्वासू लोकांविषयी बोलत आहे. I'm not talking about believers. मी बिलीव्हर लोकांविषयी बोलत नाही आता हे बोलताना. And there are some people आणि काही लोक who are religious, जे धार्मिक आहेत, but they have not believed in the name of Jesus. पण येशूंच्या नावावर त्यांचा विश्वास नाहीये. Bible says बायबल म्हणतं in Hebrews 9:27, इब्री करास 9 अध्याय 27 वचन, and as it is appointed unto men once to die, but after this the judgment. इब्री करास 9 अध्याय 27 वचन, आणि ज्याप्रमाणे माणसास एकदाच मरणे व त्यानंतर न्याय ठरणे हे नेमून ठेवलंय. Say, after death there is no chance. मृत्यूनंतर संधी नाहीये बेटा, जे आहे ते आता आहे. It says here, लिहिलेलं आहे मेल्यानंतर चान्स नाहीये. after this the judgment. कारण त्याच्यानंतर सरळ न्याय आहे, Straight to judgment. थेट न्याय. Say, मेल्यानंतर थेट न्याय. there is no second life, second chance. मग दुसरं जीवन, दुसरा जन्म, दुसरी संधी नाहीये. Nothing. नाही, मेल्यानंतर संपलं. मग That's why you need to renew your mind. म्हणून तुम्ही मनाचं नवीनीकरण करायचं. Before a person commits suicide, his mind is affected. बघा, एखाद्या माणसाने आत्महत्या करायच्या अगोदर काय झालेलं असतं? असं झालेलं असतं की त्याच्या मनावर ना परिणाम झालेले असतात काहीतरी. There is the sickness of the mind also. कारण मानसिक आजार पण आहेत ना, तर त्याच्या मनात सगळं थैमान माजलेलं असतं. And that's why म्हणून take control of your mind. जरा स्वतःची मन ताब्यात घ्या. Don't die before time. आणि ठरलेल्या वेळे अगोदर मरू नका. कशाला ठरलेल्या वेळे अगोदर मरताय? But if an unsaved person commits suicide, पण तारण न झालेल्या, येशूकडे न आलेल्या माणसाने जर आत्महत्या केली, there is no chance for him to be saved. तर त्याला आता तारणाची संधीच नाहीये. You can be saved only on the earth, not any other place. कारण एक तर तारण आपलं फक्त पृथ्वीवरच होऊ शकतं आणि कुठेही नाही. No other place. आणि कुठेही नाही. पृथ्वीवरती श्वासाची गाडी चालू असताना तारण होऊ शकतं. Because कारण only on this earth Jesus died. या पृथ्वीवरच फक्त येशू मेलेत. And only on this earth you can be saved. आणि या पृथ्वीवरच फक्त तुमचं तारण होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. So suicide does not take you to hell. Not believing in Jesus Christ takes you to hell. आत्महत्या तुम्हाला नरकात नेत नाही, पण येशू ख्रिस्तांवरती विश्वास ठेवला नाही तर तुम्ही नरकात जाता. Second way to go to hell. नरकात जायचा दुसरा मार्ग. The second way to hell is pride. नरकात जायचा दुसरा मार्ग आहे गर्व, घमेंड. Bible says बायबल म्हणते in Proverbs 15 verse 25. नीती सूत्र 15:25. The Lord will destroy the house of the proud.
घमेंडी लोकांच्या घराचा देव नाश करेल. Everyone who praises himself कारण जे सर्वजण स्वतःची तुतारी वाजवून स्वतःचं कौतुक करतात will one day be humiliated, एके दिवशी ते लज्जित होणार आहेत and that too before all. आणि ते सुद्धा सर्वांसमोर लज्जित होणार आहेत. But everyone who humbles himself पण जो स्वतःला नम्र करेल will one day be lifted up. एके दिवशी तो वर येईल. He will one day be honored एके before दिवशी all. त्याला सगळ्यात समोर मान मिळेल. God is not against your sins. God is against you confessing your sins. देव तुझ्या पापांविरुद्ध नाहीये, पण तू केलेल्या पापांविषयी पश्चाताप करत नाही ना, त्याच्या विरुद्ध आहे देव. Because everyone is a sinner. कारण पापी तर प्रत्येक जण आहे. पापी प्रत्येक जण आहे. So God has no problem with your sin. But if you don't confess your sin, there the problem तर lies. देवाला तुझ्या पापाचा प्रश्न नाहीये, पण तू तुझं पाप कबूल करून सॉरी म्हणत नाही ना, तिथे देवाला प्रश्न पडतो. Forgiveness means one's sins have been forgiven. क्षमा म्हणजे एखाद्याच्या पापाला क्षमा झाली. But justification means that one has been declared as sinless. न्यायीकरण म्हणजे काय की एखाद्याला याच्यात आता पाप नाहीये असं घोषित करणं. It is not just forgiveness, it is justification. Justification means you have not sinned at all. फक्त क्षमा नाही तर न्यायीकरण. न्यायीकरण म्हणजे की तू पाप केलेलंच नाहीयेस अजिबात. That is the power in the blood of Jesus. ते येशूंच्या रक्तातलं सामर्थ्य आहे. It does not cover your sins, it washes it away, that it does not exist at all. नीट ऐका मी काय सांगते. येशूचं रक्त तुझं पाप झाकत नाही बेटा. येशूचं रक्त तुझ्या पापाला धुवून काढतं आणि म्हणून तू न्यायी होतो. तुझं न्यायीकरण होतं. Confidence will come not because you are forgiven, confidence will come because you are justified. विश्वास आणि भरोसा तुला क्षमा झाली म्हणून येणार नाहीये, पण तुझं न्यायीकरण झालंय. म्हणजे काय, तुला कळलंय की माझं पाप येशूंनी नेलंय, मी आता पापी नाहीये. Even in our day-to-day activities, आपल्या रोजच्या कार्यात सुद्धा keep rebellion away from you. बंडखोरपणा लांब ठेवा. Don't आपल्या get angry with God. रोज दिनचर्या जी असते त्याच्यात सुद्धा देवावर चिडायचं नाही. Don't fight with God. देवाशी भांडणं घेऊ नका. We should always recognize the supremacy of God. नेहमी देवाचं साम्राज्य आपण जाणून घ्यायचं. देवाशी काय भांडणं घेताय, महाग पडेल. Regard the supremacy of God. देवाचं साम्राज्य लक्षात घे, त्याला आदर दे. In all things. सगळ्या गोष्टी तू म्हणेल तसंच म्हण And give glory to God. आणि सगळा गौरव देवाला दे. Whether you get anything or not. तुला काही मिळो न मिळो, Give आमेन, God the glory. देवाला गौरव दे. Third reason why people go to hell. तिसरं कारण लोक नरकात का जातात याचं तिसरं कारण Refusing the gospel. शुभवर्तमानाला नाकारतात. Another sure way to go to hell, and this is a very clear way. अगदी खात्रीपूर्वक रीतीनं नरकात जायचा एक मार्ग म्हणजे शुभवर्तमानावर सुवार्तेवर विश्वास न ठेवणं. And God doesn't say, you reform, I will save you. आणि देव असं नाही म्हणत आहे की तू बदल, मी तुला तारीन. Say, you improve yourself, I will save तू you. स्वतःला सुधरव, मी तुला तारीन. देव असं नाही No, बोलला. He said, देव बोलला, believe in the Lord Jesus Christ, you shall be saved. प्रभू येशूवर विश्वास ठेव, तू तारला जाशील. Once you believe, एकदा तू विश्वास ठेवला, then He will send the Holy Spirit in you. मग पवित्र आत्मा देव तुझ्यात पाठवेल And from the sinner, you become a saint. आणि पाप्यापासून तू संत होशील. Because the Holy Spirit is helping us. कारण पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो म्हणून. नाहीतर पाप्यापासून आपण संत होणार, पण पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो म्हणून. The gospel tells us the work of salvation is accomplished शुभवर्तमान आपल्याला सांगतं तारणाचं काम पूर्ण आहे. by God raising Him up. Is देवाने a proof that God has accepted His sacrifice for the whole world. देवाने येशूंना मृत्यूतून परत जिवंत करून पुरावा दिला आहे की मी येशूचं काम स्वीकारलंय. मानवजातीसाठी, मानवजातीच्या पापासाठी वधस्तंभावर मरायचं काम मी स्वीकारलंय. That there is no other man that I have accepted. आणि कोणीही माणूस नाही ज्याचं काम मी असं स्वीकारलंय. फक्त येशू. Millions are dead. करोडो मेले, This one I raised. याला मी परत जिवंत केलं. Now the world see, येशूला मी परत जिवंत केलं. आता जगाने बघावे, this is the person I had chosen. हा व्यक्ती ज्याला मी निवडलं येशू. I am happy. मी खुश आहे. He had done a good job. त्याने चांगलं काम केलंय. He has paid it in full. सगळी किंमत मोजली आहे. And now through Him, त्याच्याद्वारे, if you come to me, या येशूद्वारे जर तुम्ही माझ्याकडे आला, I will accept you. मी तुम्हाला स्वीकारेन. Finished. बस. If you take any other person, आणि कोणा माणसाद्वारे आलात ना, I will not accept. मी नाही स्वीकारणार तुला. Because I saw that only one person is raised from the dead. कारण मी जबाबदारी घेऊन फक्त एकालाच मृत्यूतून परत जिवंत केलंय. Only one person. फक्त एक. And His name is Jesus त्याचं Christ. नाव येशू ख्रिस्त आहे. And if you want to come to me, says God, देव म्हणतो तुला जर माझ्याकडे यायचं असेल, through Him you can come. येशूद्वारे येऊ शकतोस.
Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.